दुपारची वेळ होती. जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता, अवकाळी पाऊस सुरू होता. गावामध्ये नदी नाल्यांना पूर आलेला होता, विजांचा लखलखाट सुरू होता. अशातच बीडच्या लोणी घाट येथील संतोष कदम यांच्या दारासमोर त्यांची बैलगाडी येऊन थांबली. बैलांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली. एकदा दोनदा हंबरडा फोडल्यानंतर संतोष कदम हे घराच्या बाहेर आले. घराच्या बाहेर येतात त्यांना बैलांच्या गळ्यामध्ये जू देखील दिसला नाही की कासरा देखील दिसला नाही. आणि रोज त्यांचे वडील बैलगाडी घेऊन येत असतात, मात्र त्यांचे वडील देखील बैलगाडीमध्ये दिसले नाही. बैलगाडी नेमकी घरी कशी आली याचा प्रश्न त्यांना पडला आणि ते बैलगाडीजवळ गेले. बैलगाडीजवळ गेल्यानंतर बैलगाडीमध्ये त्यांना त्यांचे आई वडील एकदम जखमी अवस्थेत दिसले. जखमी अवस्थेत दिसतात त्यांचं देखील शरीर लटलटायला लागलं. ते देखील घाबरलेले होते. आपल्या वडिलांसोबत नेमकं काय प्रकार घडलाय, बैलांनी बैलगाडी नेमकी शेतातून घरी कशी आणली असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी आई वडिलांना उपचारासाठी बीडला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे कदम दाम्पत्यासोबत नेमका काय प्रकार घडला, बैलांनी नेमका त्यांच्या मालकाचा जीव कसा वाचवला हेच आपण जाणून घेणार आहोत. या घटनेतून तुमच्या डोळ्याला नक्की पाणी येईल. ही घटना शेवटपर्यंत बघा. मी हनुमान शेरे. जूनच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला. लोणी घाट येथील रहिवासी बिभीषण कदम हे शेतामध्ये आपल्या पत्नीला घेऊन कामाला गेले होते. जूनचा सुरुवातीचा आठवडा असल्यामुळे पेरणीची लगबग सुरू होती. पेरणीपूर्वीची मशागत करायला ते शेतामध्ये गेले होते. दुपारची वेळ होती आणि दुपारच्या वेळेला पाऊस यायला सुरुवात झाली. वादळी वारा, त्याचबरोबर विजांचा लखलखाट सुरू झाला होता. त्यांनी घरी जायचा निर्णय घेतला, आवराआवरी केली आणि बैलगाडीच्या दिशेने त्यांनी जायचं ठरवलं. पती पत्नी बैलगाडीच्या दिशेने जात होते. तेवढ्यातच मोठा आवाज झाला आणि मोठा प्रकाश त्यांच्यासमोर पडला आणि त्यांच्या दोघांच्याही अंगावर वीज कोसळली. वीज कोसळल्यानंतर यांचे हात पाय अंग पूर्णपणे भाजलेलं होतं. हे जखमी अवस्थेत आजूबाजूला पडलेलं होतं. शेतात आजूबाजूला कुणीही नव्हतं. कुणीही मदतीला यायला त्या ठिकाणी तयार नव्हतं, कारण आजूबाजूला कुणीही दिसत नव्हतं. अर्ध्या तासानंतर पाऊस सुरू झाला आणि कदम यांच्या अंगावरती पाऊस पडायला लागल्यानंतर त्यांना कशी तरी जाग आली, जीव आला आणि ते थोडं उठून पत्नीकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अंगात ताकद नव्हती, मात्र पत्नीला देखील धीर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पत्नीच्या तोंडावरती पाणी मारून त्यांना देखील सावध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे सगळं होत असताना त्यांनी बैलगाडीच्या दिशेने कसं बसत जाण्याचा, एकमेकांना धीर देऊन जाण्याचा प्रयत्न केला. चाकावर पाय देऊन दोघंही कसे बसे इतक्या जखमी अवस्थेत, अंगात ताकद नसताना देखील त्यांनी गाडी बैलामध्ये दोघंही एकमेकाच्या सहाय्याने गाडी बैलात बसले आणि जवळच त्यांचा राजा नावाचा बैल चरत होता. हे सगळं राजा नावाच्या बैलाला दिसत होतं आणि एवढ्यातच त्या मालकानं राजा नावाच्या बैलाला आवाज दिला, चल येतो का रे. आणि एवढा आवाज देताच राजा नावाचा बैलगाडीकडे धावत पळत आला आणि दोन्ही पायाचे पुढच्या पायाचे गुडघे टेकून त्यांनी शिंगाच्या सहाय्याने जू खांद्यावरती घेतलं. हे पाहून त्यांचा दुसरा बैल देखील परदाने हा देखील पळत आला आणि तो देखील बैलगाडीमध्ये झोपला गेला. स्वतः हे बैलगाडी घेऊन दोन्ही बैल आपल्या घराच्या दिशेने, मालकाच्या घराच्या दिशेने जात होते. अतिशय भयानक पाऊस सुरू होता. सगळीकडे पाणी होतं. अशामध्येच गावापाशी आलेल्या वड्याला देखील पूर आलेला होता. त्यातून देखील त्यांनी चिखलातून ही गाडी घरापर्यंत घेऊन आले. घरापर्यंत आल्यानंतर संतोष घरामध्ये होता आणि त्यांचे आईवडील हे जखमी अवस्थेत बैलगाडीत होते. बैलगाडी ही घरासमोर आली आणि बैलांनी हंबरडा फोडायला सुरुवात केली. बिभीषण कदम यांचा मुलगा संतोष हे हंबरडा बैलाचा बघून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर जो प्रकार संतोषला दिसला, त्याने संतोष खूप घाबरलेला होता. आपले आईवडील इतके कसे जखमी झाले, नेमका काय प्रकार घडला, पाऊस तर प्रचंड सुरू आहे आणि बैलगाडी शेतातून घरापर्यंत कशी आली असा प्रश्न संतोषला पडला. मात्र संतोषने जखमी अवस्थेतील आईवडिलांना बीडला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावरती 2 महिने उपचार सुरू होता. बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नी आज त्या उपचारातून सुखरूप झालेले आहेत, त्या दुर्घटनेतून वाचलेले आहेत. मात्र हा सगळा प्रकार कसा घडला, बैलांनी पती पत्नीला कसं वाचवलं, वीज कशी पडली, हा सगळा प्रकार बिभीषण कदम यांनी त्यांच्या मुलाला संतोष कदम याला सांगितला आणि खरंच सगळ्यांच्या डोळ्याला अश्रू आले. खरंच हा प्रकार कसा होता. आपली शेती सांभाळत असताना, शेती पिकवत असताना बैल आपल्यासोबत किती
राबतात, त्याचबरोबर आपल्या मालकाचा जीव किती धोक्यात होता आणि ते किती संकटात होते, त्यांना किती वेदना होत्या हे जाणून राजा आणि प्रधान यांनी देखील मालकाची त्या ठिकाणी मदत करायला सुरुवात केली आणि त्यांना घरापर्यंत आणलं. म्हणून आज त्या मालकाचा म्हणजे बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीचा जीव वाचला. ही कथा त्यांच्या मुलांना बिभीषण कदम यांनी बरे झाल्यानंतर सांगितल्यानंतर ही समोर आलेली आहे. तुम्हाला ही घटना कशी वाटली नक्कीच आमच्या कमेंटमध्ये कळवा. आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच त्या मुक्या प्राण्यांना देखील एक लाईकमध्ये चांगले शब्द आणि शुभेच्छा द्या. धन्यवाद.